ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी, निर्मळमळे उदकाचे तळे बेलकाचा वृक्ष, सुवर्णांची कमळे, विनायकाची देवळे रावळी, मणीचा गणेश मणी वसावा, हा वसा कधी घ्यावा, श्रावण्या चौथ्या घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावं, संपूर्णाला काय करावं, पशा पायलीचं करावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6 सहकुटुंबी भोजन करावं, अल्पदान महापुण्य असा गणराज मणी द्यायचे, मणी पाविजे चिंतन लाभिजे, मन कामना निर्विघ्न कार्य सिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुपूर्णसंपूर्ण. आपण सर्वांना अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे श्रावण महिन्यातील, त्यामुळे हा खूपच असा शुभ योग जुळून आलेला आहे. त्याचबरोबर आज मंगळागौरी देखील आहे. तर आज मी सहज बसल्या बसल्या एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये असे सांगितलं होतं की आपण जर मिठाच्या चतुर्थ्या केल्या तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे मी देखील आजपासून मिठाच्या 11 चतुर्थ्या करण्याचा संकल्प केलेला आहे. तर ह्या चतुर्थ्या माझ्याकडून गणपती बाप्पा यांनी निर्विघ्नपणे पार पाडून घ्याव्यात व माझी इच्छा पूर्ण करावी अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. असा आज मी या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संकल्प केले आहे. तर इथून पुढे 11 चतुर्थ्या मी मिठाच्या करणार आहे. त्याचबरोबर जर हे मिठाच्या चतुर्थीविषयी कोणाला काही माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. तर अशा प्रकारे आजची मी गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे. त्याचबरोबर माझ्या देवघराची देखील मी आज अशी पूजा केलेली आहे. तर आज माझ्याकडे हार होता मी आणलेला, तर तो देखील मी कळसावरती ठेवलेला आहे, कारण की आज कळस आपण कुलस्वामिनीच्या नावानेच करत असतो ना पूजा, त्यामुळे. तर अशी ही माझी गणपती बाप्पांची आजची पूजा आहे. तर अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावरती आज आम्ही शेतामध्ये कारलं लावण्यास सुरुवात करणार होतो. तर सगळे रोपं घेऊन शेतामध्ये चालले होते. मी पण त्यांच्यासोबत गेले होते पूजा करण्यासाठी. तर हे आमचं कारल्यासाठी तयार केलेलं शेत आहे. हे पेपर पसरलेले, त्याला आता होल पाडायचे, ह्याच्यामध्ये कारल्याचं एक एक रोप कोवित चालायचं. तर ही पूजा मी आपण घरात करतो तशीच केलेली आहे. म्हणजे सर्वप्रथम मी अगोदरचा दिवा लावून घेतला, कारण की कोणतीही सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीनेच करतो, म्हणून ही देखील पूजा आपण अग्नीच्या साक्षीने केली आहे. तर मी घरून येतानाच तुपाचा दिवा आणलेला होता, तर तो मी तुपाचा दिवा लावून घेतला. नंतर तिथे एक दगड घेतलेला होता पूजेसाठी. त्या दगडावरती पाणीही केले, म्हणजे धरणी माईचा अभिषेक करून घेतला. त्यानंतर हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून मी पूजा केली. आणि नैवेद्यासाठी मी साखर आणलेली होती, तर ती साखर देखील मी वाहिली आणि धूप देखील ओवाळून घेतली. तर आपण असं कृतार्थ, कारण की आपण ज्या जमिनीवरती म्हणजेच धरणी माईवरती आपलं पोट भरलं जातं, तिची यथासांग अशी पूजा केल्याने चांगले असते. त्याचबरोबर कृतार्थ म्हणून आपण तिची पूजा केलीच पाहिजे, कारण की ती आपली माय आहे आणि आपण तिच्यावरतीच आपलं जीवन भागवतात. कारण की शेतकरी याचं जीवन हे पूर्णपणे हे त्याच्या शेतीवरच आलेल्या पिकावर अवलंबून असतं. म्हणून तो कोणत्याही कार्याची सुरुवात करताना अगोदर शेतीची पूजा, म्हणजेच आपण ज्या शेतामध्ये पीक लावणार आहेत तिथे ती शेतीची पूजा केली जाते. धरणी माईची पूजा करूनच आपण त्या कार्याची सुरुवात करतो. म्हणून आम्ही देखील प्रत्येक पिकाच्या वेळेस अशी पूजा करतो आणि नंतरच ते लावण्यासाठी शेतामध्ये पीक घेण्यासाठी सुरुवात करतो. मग थोडंसं तुला आता इकडं तिथं तुझा ट्रे ठेव आणि चल तू घरी. हां 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 बरोबर. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अशा प्रकारे आम्ही शेतामध्ये कारलं लावण्यास सुरुवात केली. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा.